जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण 68वी. संतांच्या बाह्य रूपाला महत्त्व नसतं. श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडी इथं असताना एक विद्वान शास्त्री त्यांच्या दर्शनाला आले. श्री ब्रह्मानंदांच्या पायावरील कोड पाहून त्यांच्या मनात विकल्प आला. थोड्या वेळानं मंदिरात रामाची आरती झाली. ती झाल्यावर श्री ब्रह्मानंद महाराजांनी तीर्थ देण्यास मुद्दाम स्वतःकडे घेतलं. गणेश भट पुजारी मागाहून प्रसाद देत होते. सर्वांना तीर्थ देत देत श्री ब्रह्मानंद महाराज शास्त्री बुवांपाशी आले. तेव्हा गणेश भटजींकडे वळून मोठ्याने ते म्हणाले, अरे शास्त्री बुवांना माझ्या हातचं तीर्थ चालणार नाही, तू त्यांना तीर्थप्रसाद दे. ही होती आठवण 68वी. आता आठवण 69वी. नाम आणि त्याचं महात्म्य या गोष्टी त्रिकाला बाधित आहेत. श्री महाराज बोलू लागले म्हणजे ते रेकॉर्ड करून घ्यावं यासाठी एकानं एक टेप रेकॉर्डर लावला. त्यास उद्देशून श्री महाराज म्हणाले, अहो हे यंत्र कुणासाठी असतं? हल्लीच्या राजकारणातील पुरुष जी आश्वासनं देतात ती आपण दिलीच नव्हती असं मागाहून म्हणतात, आपले शब्द फिरवतात. त्यांना तसं करता येऊ नये म्हणून ते जे बोलतात ते त्यांना पुन्हा जसंच्या तसं ऐकवण्याकरता या यंत्राचा शोध लागलेला आहे. माझ्या बाबतीत हे लागू नये. मला बोलता येऊ लागल्यापासून या क्षणापर्यंत भगवंताच्या नामाच्या महती व्यतिरिक्त मी काही बोललोच नाही आणि ते कधी बदलण्याचा संभव नाही. तेव्हा माझ्या बाबतीत या यंत्राचा उपयोग नाही. तरी पण तुमचं सर्वांचं मन राजी राखण्यास यंत्र चालू केल्यास माझी हरकत नाही. ही होती आठवण 69वी. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.